मंडळींनो, आजची घटना ही जालना जिल्ह्यामधील एका गावातील आहे. या गावात एक 35 वर्षीय तरुणाचे लग्न अगदी धूमधडाक्यात झाले. लग्न करून नवरी मुलगी घरी आली. सर्व रीतिरिवाज अगदी व्यवस्थित पार पडले. पण दुसऱ्या दिवशी नवरी मुलगी नवरदेवासोबत देवदर्शनासाठी गेली आणि तेव्हा त्या नवरी मुलीने त्या नवरदेवासोबत एक अशी धक्कादायक घटना घडून आणली, जी घटना ऐकून मंडळींनो तुमच्या पायाखालची जमीनच सरकेल. नेमकं मंडळींनो काय घडलं होतं या प्रकरणामध्ये आणि कुठे घडली घटना, हे अगदी मी तुम्हाला सविस्तर या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पण मंडळींनो, अजूनही तुम्ही या व्हिडिओला लाईक केले नसेल तर लाईक करा आणि चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला पुढील घटनेचे अपडेट मिळत जातील. मंडळींनो, ही जी घटना घडली आहे ही जालना जिल्ह्यामधील खामखेडा या गावातील आहे. आता या गावात 35 वर्षीय तरुण राहत होता. या तरुणाच्या लग्नाचे वय निघून जात असल्यामुळे त्याचे आई वडील खूप उदास असायचे. आई वडिलांना वाटायचं की आपल्या मुलाचे लग्न झाले पाहिजे, लवकरात लवकर त्याला नवरी भेटली पाहिजे, त्याचा संसार हा उभा राहिला पाहिजे. पण त्यांच्या मुलाचे लग्न काही होत नव्हते. त्या आई वडिलांना त्या मुलाची खूप काळजी होती, पण या सर्वांपेक्षा त्या नवरदेवाच्या मोठ्या भावाला त्याची जास्त काळजी वाटायची. नवरदेवाच्या मोठ्या भावाला वाटायचं की आपल्या लहान भावाचं लग्न झालं की आपल्या डोक्यावरचा ताण हलका होईल, आपण एकदाशी मोकळे होईल. पण काही त्याच्या लहान भावाचं लग्न तिथं होत नव्हतं. त्या मोठ्या भावाने त्याच्या लहान भावासाठी खूप स्थळ बघितलं, 15 मुली बघितल्या. आता मुलींच्या अपेक्षा खूप होत्या. कुणाला सरकारी नोकरीवाला पाहिजे, कुणाला स्वतःचा फ्लॅट पाहिजे, कुणाला जास्त जमीन जागा पाहिजे. आणि अशा अपेक्षा असल्यामुळे त्या मुली त्या नवरदेवाला नकार देत होते. मग त्या नवरदेवाच्या भावाने ठरवले की आपण आपल्या लहान भावाचा बायोडाटा बनवू आणि व्हॉट्सअप ग्रुपमध्ये टाकून देऊ. ज्या नवऱ्या मुलीच्या आई वडिलांना माझ्या भावाचा बायोडाटा आवडेल ते आपल्याशी संपर्क नक्की करतील, असे त्या मोठ्या भावाला वाटायला लागले. पण काही दिवस असेच निघून गेले तरी नवरीकडच्या कुठल्याही माणसांनी त्या भावाला संपर्क केला नाही लग्नासाठी. मग असंच एक दिवस जो नवरदेवाचा मोठा भाऊ होता त्याची ओळख एका एजंट सोबत झाली. मग ओळख झाल्यानंतर त्यांच्यामध्ये चांगल्या गप्पा गोष्टी झाल्या, चहा पाणी झालं. मग तो मोठा भाऊ त्या एजंटला म्हणू लागला, अहो माझ्या भावाचं लग्न होत नाही, खूप मुली बघितल्या, नवऱ्या मुलीच्या अपेक्षा खूप आहे, माझ्या भावाचं लग्नाचं वय निघून चाललेलं, काय करावं डोकं चाललेलं नाही, तुम्ही कुठंतरी माझ्या भावासाठी एक स्थळ बघा आणि लग्न झाले की मी तुम्हाला 10,000 रुपये तुमच्या हातात टेकून देईल, अशी आश्वासन त्या मोठ्या भावाने त्या एजंटला दिली. आता त्या एजंटला पण वाटलं की खूप रखडलेलं ग्राहक आहे. त्यामुळे तो एजंट त्या मोठ्या भावाला म्हणाला, अहो माझ्याकडे एक चांगली मुलगी आहे, मुलगी शिकलेली आहे, त्या मुलीचे आई वडील हे मोलमजुरी करून आपलं पोट भरवतात आणि नक्कीच ते तुम्हाला अशीच मुलगी देऊन टाकेल, असा माझा पक्का हिशोब आहे. मग आता त्या एजंटचे असे बोलणे ऐकून त्या नवरदेवाच्या मोठ्या भावाला खूप आनंद झाला. त्याला वाटले की आता आपल्या भावाचे पक्के लग्न होऊन जाईल. मग तो एजंट त्या मोठ्या भावाला म्हणाला, अहो आपण उद्या सकाळी 11 वाजता त्या मुलीच्या घरी जाऊ आणि तिला बघू. मग तो एजंट, तो नवरदेव, नवरदेवाचा मोठा भाऊ, त्याचे काही नातेवाईक हे सकाळीच आंघोळ पांघोळ करून एकदम टापटिपीत त्या मुलीला बघण्यासाठी तिच्या घरी जातात. मग मुलीच्या घरी गेल्यानंतर मुलीला बघण्याचा कार्यक्रम सुरू होतो. मुलीला पण मुलगा पसंत पडतो, मुलाला पण मुलगी आवडते, सगळं काही व्यवस्थित तिथे होतं. मग पसंतीचा कार्यक्रम झाल्यानंतर त्या नवरदेवाचा मोठा भाऊ म्हणतो की आता उशीर कशाला करायचा, 2 दिवसातच या दोघांचा लग्नाचा बार उडून देऊ. मग त्या मुलीचे आई वडील पण त्या गोष्टीला होकार देतात. पण जो एजंट असतो तो नवरदेवाच्या मोठ्या भावाला बाहेर बोलवतो आणि त्याला म्हणतो की अहो तुम्हाला काही समजतं का, हे जे नवरीचे आई वडील आहे ते खूप गरीब आहे, त्यांच्याकडे लग्नासाठी पैसे नाही, ते लग्न कसे करतील. तुम्ही एक काम करा, त्या नवऱ्या मुलीच्या आईला 2 लाख रुपये द्या, काही जेवणाचा खर्च आणि इतर खर्च तुम्हीच सांभाळा, आम्ही फक्त काय करतो, आम्ही नवरी मुलगी मंडपात आणून बसवतो. आता त्या नवरदेवाच्या भावाला इथे थोडं वेगळं वाटलं. पण आपल्या लहान भावाचे वय निघून चाललेलं आहे, आता समाजात नवरी पण भेटणं हे खूप मुश्किल आहे. त्यामुळे नवरदेवाच्या मोठ्या भावाने तिथे होकार दिला. तो म्हणाला, ठीक आहे, 2 लाख रुपये मी तुम्हाला उद्याच देतो, तुम्ही लग्नाच्या तयारी करा. मग काय त्या नवऱ्या मुलीच्या आई वडिलांना नवरदेवाकडून 2 लाख रुपये भेटतात. दिनांक 26 नोव्हेंबर 2025 रोजी त्या मुलाचे लग्न त्या मुलीसोबत होते. लग्न झाल्यामुळे त्या मुलाचे आई वडील
त्याचा मोठा भाऊ, त्याचे काही नातेवाईक सर्व आनंदात होते. घरात नवरी आली, सर्व रीतिरिवाज पार पडल्या. नवरीसोबत 2 कलवरी आणि तिची आत्या आलेली होती. सर्व काही एकदम सुरळीत चाललेलं होतं. संध्याकाळी वरात झाली, नाच-गाणं झालं. एकदम धूमधडाक्यात ते लग्न पार पडलं. मग दुसऱ्या दिवशी सकाळी नवरदेव आणि नवरी मुलगी देवदर्शन करण्यासाठी बाहेर जाणार होती. नवरीसोबत तिची 2 कलवरी, तिची आत्या, नवरदेवासोबत त्याचा मोठा भाऊ, इतर काही नातेवाईक यांनी सर्व लोकांनी तयारी केली. मग नवरदेवानी 4 चाकी गाडी काढली आणि आपले सर्व नातेवाईक, नवरीचे नातेवाईक बसवले आणि थेट गाडी ही देवदर्शनासाठी निघाली. मग देवदर्शन हे चांगल्या प्रकारे झाल्यानंतर अचानक नवरी मुलगी नवरदेवाला म्हणाली, "अहो, माझे नातेवाईक एका गाडीमध्ये रोडवर थांबलेले आहे. मी त्यांना 2 मिनिटात भेटून येते." आता त्या नवरदेवाला वाटले की नवरी मुलीचे नातेवाईक खूप दूरवरून आलेले असेल, तिच्या लग्नाच्या शुभेच्छा देण्यासाठी ते तिथे थांबलेले असेल. तेव्हा नवरदेव नवरीला म्हणाला, "ठीक आहे, तू त्यांना भेटून ये." मग नातेवाईकांना भेटायच्या बहाण्याने नवरी, नवरीच्या 2 कलवरी, नवरीची आत्या त्या गाडी शेजारी जातात आणि गाडी शेजारी गेल्यानंतर तशाच त्या गाडीमध्ये बसतात आणि गाडी रस्त्यावरून सुसाट पळते. मग ही गाडी कुठे गेली, कुठे फरार झाली याचा कोणालाही पत्ता नाही. मग सगळीकडे चर्चा होऊ लागली, नवरी पळाली, नवरी पळाली. मग त्या नवरदेव आणि त्याच्या मोठ्या भावाला आपल्यासोबत काय घडलं याची काही कल्पना नव्हती. मग आपल्यासोबत काय घडलं आहे याचा तपास करण्यासाठी त्या नवरदेवाच्या मोठ्या भावाने त्या एजंटला फोन केला. पण त्याचा फोन पण हा बंद होता. नवरीचा फोन पण बंद, नवरीच्या आईवडिलांचा पण फोन बंद. मग कोणीही फोन उचलत नसल्यामुळे त्या नवरदेवाच्या मोठ्या भावाला समजले की आपली फसवणूक करण्यात आली आहे, आपली आर्थिक लूटमार झाली आहे. मग नवरदेव आणि नवरदेवाचा मोठा भाऊ जालना जिल्ह्यामधील एका जवळच्या पोलीस ठाण्यात गेले आणि त्याने तिथे त्या नवरी विरुद्ध, त्या एजंट विरुद्ध, नवरीच्या आई वडिलांविरुद्ध तक्रार केली. नवरदेवाच्या मोठ्या भावाने पोलिसांना सांगितले की माझ्या लहान भावाचे लग्न हे एका रोहिणी नावाच्या मुलीबरोबर झाले होते आणि ते लग्न एका एजंटने जमवून दिले होते आणि आमच्याकडून 2 लाख रुपये पण घेतले होते आणि लग्न झाल्यानंतर ती नवरी मुलगी फरार झाली, असं त्यांनी पोलिसांना सांगितलं. मग पोलिसांनी त्या नवरदेवाची तक्रार ही रीतसर लिहून घेतली. त्या नवरीवर, तिच्या आई वडिलांवर आणि त्या एजंटवर चांगल्या प्रकारे गुन्हा दाखल केला. मग पोलिसांनी त्या आरोपींचा शोध घ्यायला सुरुवात केली. मग काही दिवसानंतर ते आरोपी पुण्यातील चाकण ठिकाणी सापडले. मग पोलिसांनी त्यांना तेथे अटक केली आणि कायदेशीर त्यांच्यावर कारवाई करायला त्यांनी सुरुवात केली. पण मंडळी, तुम्हीच बघा, समाजात अशा प्रकारच्या घटना हे वाढत चाललेल्या आहे. ज्या मुलांचे लग्न होत नाही, जे खूप रखडलेले असतात, त्यांची फसवणूक ही मोठ्या प्रमाणात होत चाललेली आहे. मंडळी, लोकांना अजूनही समजत नाही, पैसे देऊन नवरी घरात आणतात आणि नंतर नवरी पळून गेली की नंतर बॉम्बा मारत बसतात. मंडळींनो, या घटनेचा उद्देश कुणाच्या भावना दुखावणं किंवा कुणाला वाईट बोलणं हे नाही. जे समाजात घडतंय तेच आम्ही सांगत आहोत. मंडळींनो, या घटनेबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यामधून, कुठल्या गावामधून बघत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा. तर चला मंडळी, भेटू पुढच्या एका नवीन घटनेमध्ये, एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.